4 महिन्यापूर्वी अक्षरशः असाच गदारोळ झाला होता, ज्यावेळेला परिवहन मंत्र्यांनी मराठी सक्तीची घोषणा केली आणि ह्या लोकांनी त्यावेळेला सुद्धा गदारोळ केला. आपल्या गाड्या परराज्यात घेऊनचा यांनी रपाटा चालू केला. पण अक्षरशः त्यावेळेला सुद्धा सरकार झुकलं आणि 15 ऑगस्ट पर्यंत त्यांना मुदत वाढवून दिली, 3 ते 3.5 महिन्याची. पुन्हा तेच झालं. नमस्कार, ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. विचार करा, 4 महिन्यापूर्वी जे झालं तेच आता झालं. यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली. त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे. मी आज निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल. कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही. त्यामुळे ते जर स्वतःहून समोर आलेले आहेत तर त्यांना वेळ देणं गरजेचं होतं आणि म्हणून हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. काही लोक त्यांच्यातली सरळ सांगतात की आम्ही हिंदी बोलेन, भोजपुरी बोलेन, पण मराठी बोलणार नाही. कौन है ये लोग, कहां से आते हैं? कित्येक असे व्हिडिओ समाज माध्यमावर आले आणि सगळ्यांनी अक्षरशः मराठीचा अपमान केला, मराठी भाषेचा अपमान केला, मराठी माणसाचा अपमान केला, सगळ्या गोष्टीचा अपमान केला. 4 महिन्यापूर्वी जे झालं तेच आता झालं. आता सुद्धा परिवहन मंत्री ठाम होते मराठी सक्तीसाठी. इथे सुद्धा राजकारणच झालं म्हणायचं, किंवा आपली खुर्ची सांभाळायची म्हणा, किंवा वोट बँकेसाठी म्हणा, काहीतरी. अखेर शेवटी 1 वर्षाची मुदत दिली. काय बोलायचं होतं? फक्त जुजबी मराठी. तुम्ही अंधेरीला जाणार का, तुम्ही कुठे घाटकोपरला जाणार का, हो या बसा, एवढंच फक्त बोलायचं होतं. 25-30 वर्ष इथे राहिले पण फक्त जुजबी बोलायचं होतं. त्याच्यासाठी ह्यांनी इतका गदारोळ केला. पश्चिम उपनगरामध्ये त्यांनी अक्षरशः रिक्षा बंद करायची अशी परिस्थिती निर्माण केली. म्हणजे हे ताकद आहे, विचार करा. आणि ह्या ताकदीपुढे आपलं सरकार झुकलं गेलं. ज्या हुतात्म्यांनी आहुती दिली, अक्षरशः त्यांना आता आपण माफीच मागावी लागेल असंच वाटतंय. विचार करा, त्यांच्या ताकदीपुढे आपलं सरकार झुकलं गेलं. बात तो सही है. आणि आता सुद्धा तुम्ही वाट बघा, 1 वर्षानंतर ही काय परिस्थिती आहे. नक्की ही तारीख नोट करून ठेवा की खरंच हे बोलणार आहेत का मराठी. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.